नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। आपला मावळा या संघटनेच्या वतीने लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गडाची स्वच्छता, संवर्धन व वृक्ष लागवड अभियान नुकतेच राबविण्यात आले। खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून सुरू झालेल्या गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा 5वा टप्पा नुकताच तिकोना गडाच्या संवर्धनाने पार पडला। या ऐतिहासिक मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। प्राचीन वारशाचे संवर्धन आणि नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे। तिकोना गडावर स्वच्छता, दुरुस्ती आणि संरक्षक उपाययोजना या टप्प्यात राबविण्यात येणार आहेत। या उपक्रमात राज्यभरातून गडप्रेमी, स्थानिक तरुण, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक आणि अनेक स्वयंसेवी संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांना आणि आपल्या सांस्कृतिक वारशाला जपणाऱ्या या अभियानात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। देवा आमचं रगाते, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। देवा या तुझात, देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात। देवा आमचा रगाते, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। देवा या तुझात, देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात। हेच लागलं राज तुम्हाला, जीवनाच्या पायी वाहतो जी, सुमचा म्हणती तुमच्या संगती, मर्दमा बाळा लढतो जी। राजले राजल जिंकून या जगभरी, शिवबाराचं नाव गाजती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून मावळ्याला फार महत्त्व आहे आणि आज निलेश लंकेंच्या मोहिमेमध्ये सगळे मावळे सहभागी झालेले आहेत। प्रचंड मोठा प्रतिसाद त्यांना दिवसेंदिवस मिळतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्व धर्म समभाव घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी त्यांनी जो तेव्हा प्रयत्न केला त्याचं पुढचं पाऊल शाहू फुले आंबेडकरांनी टाकलं। त्याचीच ओढण्याचं काम, त्यालाच पुढे नेण्याचं काम या मोहिमेच्या द्वारे होते। खरं हिंदुत्व लोकांना समजावून सांगणं हे कृतीतून या ठिकाणी निलेश लंके आणि त्यांचे सहकारी करतात। ज्या पद्धतीने देशात आणि राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण होतं, पण त्यांचा जो ठेवा या ठेव्याकडे पाहिजे तसं लक्ष दिलं गेलेलं नाही। आत्तापर्यंत लक्ष दिलं गेलेलं नव्हतं। युनेस्कोने 12 किल्ले या युनेस्कोच्या याच्यात जाहीर हेरिटेज म्हणून जाहीर केले। आता अपेक्षा आहे की तिथं खरंच संवर्धन होईल। फक्त प्रश्न असा असतो की युनेस्कोमध्ये आल्यानंतर की त्या किल्ल्यांवरचा दगड इकडचा इकडे करणं हे शक्य होणार नाही। आहे तेच किल्ले टिकवण्यासाठी तुम्हाला जे काय असेल ते मदत होऊ शकते किंवा व्यवस्था होऊ शकते। प्रश्न एवढाच आहे की आमचे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनचे किल्ले आहेत, त्यातल्या अनेक ठिकाणी डागडुजीची गरज आहे। अनेक ठिकाणी ते किल्ले शाबूत ठेवण्यासाठी तिथं पडलेले, खाली पडलेले दगड दुरुस्त करून पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी काय होतं हे नव्या पिढीला दिसावं यासाठी काही गरज आहेत। मला वाटतं युनेस्कोच्या धोरणात हे कुठं काही बसत नाही। त्यामुळे महाराष्ट्र सरकार या दृष्टीनं आता कसं बघतं हे आम्ही विचार करतोय। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने 12 किल्ल्याच्या व्यतिरिक्त आता तिकोना आहे, तुंग आहे, विसापूर आहे, इथले जे किल्ले आहेत, असे किल्ले जे 12 किल्ल्याच्या पलीकडचे आहेत, जे पर्यटकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करून पाहण्यासाठी येतात, त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून काय होतं तिथं हे दाखवण्यासाठी काही व्यवस्था सरकारने केली पाहिजे। निलेश लंकेंच्या या पुढाकाराने असा प्रयत्न आहे की या सगळ्या किल्ल्यांकडे सरकारचं लक्ष वेधावं, जनतेचं लक्ष वेधावं, पर्यटकांची काही व्यवस्था सुविधा व्हावी म्हणून हे कचरा टाकणारे कचरा कोंडीचे डस्टबिन आणलेले आहेत, काही बेंचेस आणलेले आहेत, काही झाडं लावायला त्यांनी शेकडो झाडं वर आणलेली आहेत। त्याचबरोबर इथं पर्यटकांना सूचित होईल अशी काही सूचना फलक लावलेले आहेत किंवा काही लाईटची व्यवस्था देखील सोलरची वगैरे करतायत। ते म्हणजे बराच मोठी मोहीम अतिशय यशस्वी होते। यापूर्वीच्या 3 किल्ल्यांवर अशी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे
आज तिकोना किल्ल्यावर ते येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात लोक त्यांना प्रतिसाद द्यायला लागलेत. आणि त्याच महाराजांच्या वास्तूकडे एक दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला सरकारकडून पाहायला मिळत आहे. शेवट आपण टिप्पणी करण्यापेक्षा आपण एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे. शेवट आपण नुसते विरोधकाची भूमिका बजावून सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ही मांडणी करत असताना आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याचा आजचा हा 5वा गड आहे. तुमचं मोहिमेचं स्वरूप काय असतं नेमका? बरेच लोक झाडं घेऊन आहेत, कोणी बाकडे घेऊन चाललेत, कोणी डस्टबिन ठेवलेत, फलकं लावली आहेत. शेवट आम्ही एक 15 दिवस आधी या मोहिमेच्या बाबत आमची एक टीम या ठिकाणी येते आणि ती टीम पाहणी करत असते किती वृक्षारोपण करणं गरजेचं आहे, किती ठिकाणी आपल्याला डस्टबिनची आवश्यकता आहे, किती ठिकाणी आपल्याला बाकड्यांची आवश्यकता आहे, वेगवेगळे अजून तुमचे स्वच्छतेचे फलक किती ठिकाणी लावणं आवश्यक आहे. एखादं मंदिर असेल त्या मंदिराची काय दुरुस्ती करणं अपेक्षित आहे का, कलर देणं अपेक्षित आहे का, इलेक्ट्रिकचं काही भागामध्ये काम आहे का, ही सगळी टीम ती पाहणी करत असते. आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या वस्तू स्वरूपात या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीने काम करत असतो. हा कार्यक्रम नेमका राजकीय आहे की सामाजिक आहे असा प्रश्न आहे, कारण आजी माझी 2 प्रदेशाध्यक्ष आहेत. हा कार्यक्रम हा एक सामाजिक उपक्रम आणि आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. यामध्ये कुठलं पक्ष नाही, कुठली पार्टी नाही, अनेक लोक यामध्ये सहभागी होत असतात. काही नोकरदार लोकसुद्धा सहभागी होत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारीसुद्धा या ठिकाणी यामध्ये सहभागी होत असतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची या ठिकाणी महती सांगणारा हा तिकोना किल्ला आज निलेश लंके आणि मावळा संघटनेच्या वतीने, आपला मावळा संघटनेच्या वतीने आज ही गड किल्ला संवर्धन मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मी जयंत पाटील असतील, लंकेसाहेब असतील आणि असंख्य मावळे या ठिकाणी या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सहभागी झालेले आहेत. मला वाटतं की अशा अवघड किल्ल्यावर छत्रपतींनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला. सातत्याने संघर्ष, युद्ध, लढाई हार न पत्करता जिद्दीने महाराष्ट्राचा झेंडा हा स्वराज्याचा दिल्लीपर्यंत नेला. ही प्रेरणा देणारी भूमी आहे. मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं या किल्ल्यावर येण्याचं भाग्य आणि पहिलं मला या ठिकाणी सहभागी होण्याचं भाग्य मिळालं. मी इथं आल्यानंतर शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये नतमस्तक झालो. शिवराज्याभिषेक करताना रायरेश्वरावर शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. आज शिवाजी महाराजांना प्रेरित महाराष्ट्र 18 पगड दाखलीचा उभा करण्यासाठी आज या गडसंवर्धन मोहिमेच्या अंतर्गत परत महाराष्ट्र उभा करण्याची प्रेरणा घेऊन या पवित्र भूमीमधून जिद्दीने लढण्याची भूमिका घेऊन मी प्रेरणा घेऊन जाणार आहे. सर, आपण बघतो शिवाजी महाराजांचं नाव वापरून देशात राजकारण होतं, राज्यात राजकारण होतं, पण हा जो ऐतिहासिक ठेवा आहे, एवढा मोठा वारसा त्यांनी ठेवला, दुर्दैवाने त्याच्यावरती दुर्लक्ष केलं जातं. 100% युनेस्कोमध्ये फक्त 10 किल्ल्यांचं 12 किल्ल्यांचं फक्त या ठिकाणी नोंद झाली. परंतु जे दुर्लक्षित किल्ले आहेत ते या मावळा संघटनेने संस्थेने या ठिकाणी घेतलेले आहेत. इथे इतकं दुर्लक्षितपणा होता की हजारो पर्यटक मुलं शाळेच्या सहली इथे येतात. पायऱ्या एवढ्या हे आहेत. मी या इथे येताना एवढं एक मला करता आलं, त्यामुळे माहिती मिळाली. वन खाते आहेत अधिकारी, त्यांच्याशी फोनवरून बोललो. मोहिते म्हणून आहे, त्यांना सांगितलं मी कलेक्टरांशी बोलेल. या राज्याचे वनमंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्यांच्याशी चर्चा करून या असलेल्या पायऱ्या ह्या दुरुस्त नव्हे तर नवीन करून 30-40-50 लाख लागत आहेत ते करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ही मोहीम यशस्वी झाली असं मी समजेल. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.